नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रूपाली देवरमनी. आज इयत्ता 10वी इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे. तर उत्तर आहे स्वाध्याय. दिलेल्या पर्यायांपैकी विधाने पूर्ण करा. 1 आहे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले. ऑप्शन्स आहेत अ दिल्ली, ब हडप्पा, क ऊर, ड कोलकाता. आन्सर आहे ऊर. दुसरं आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे. ऑप्शन्स आहेत अ दिल्ली, ब कोलकाता, क मुंबई, ड चेन्नई. आन्सर आहे अ दिल्ली. प्रश्न पहिला मधील ब आहे पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. नंबर 1 आहे अमूर्त वारसा आणि प्रदेश इथं पाहायचा आहे. कुटियमला केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे. दुसरा रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य आहे. तिसरा रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण आहे. चौथा कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य आहे. यामध्ये चुकीची जोडी आहे रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य. प्रश्न दुसरा आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला आहे उपयोजित इतिहास आणि अभिलेखागार. पहिल्यांदा आपण उपयोजित इतिहासाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर नंबर 1 आहे एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. दुसरा इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. तिसरा इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. चौथा आहे इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते. दुसरा आहे अभिलेखागार. उत्तरामध्ये पहिला आहे ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. दुसरा आहे अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. तिसरा आहे अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येते. चौथा आहे भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागारही आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला आहे जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय. दुसरा इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. वर्तमानकालीन समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटनांविषयीचे ज्ञान उपयुक्त ठरते. तिसरा आहे या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान काळात आणि भविष्य काळात कसा होईल याचा विचार जनांसाठी इतिहास या विषयात केला जातो. चौथा आहे उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांचा इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोगही केला जातो. पाचवा आहे ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले. म्हणजे प्रश्न तिसरा मधील दुसरा
इथं मार्गदर्शनामध्ये त्याचा क्रमांक 5 आहे. प्रश्न आहे, ऐतिहासिक वारसास्थळाच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले? उत्तर आहे, संयुक्त राष्ट्राच्या युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्भात पुढील कार्य केले आहे. नंबर 1 आहे, नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन व संवर्धन कसे करावे याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. दुसरा आहे, जागतिक वारसा पदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा याची यादी ही संघटना वेळोवेळी जाहीर करते. तिसरा आहे, अशा याद्या जाहीर करून युनेस्को प्राचीन वारसा जपण्यासाठी लोकांचे व राष्ट्राचे लक्ष वेधून घेते. प्रश्न तिसरा आहे, भारताच्या सांस्कृतिक वारसांचे जतन कोणाकडून केले जाते? उत्तरामध्ये, भारताला लाभलेल्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन पुढील वेगवेगळ्या पातळ्यांवर केले जाते. नंबर 1 आहे, प्रामुख्याने भारत सरकारचे पुरातत्व खाते हे आपल्या सांस्कृतिक वारसाच्या जतनाचे कार्य करीत असते. प्रत्येक राज्याची पुरातत्व खातीही हे काम करीत असतात. नंबर 2 आहे, इंटॅक इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ही स्वयंसेवी संस्था 1984 पासून हे काम करीत आहे. तिसरा आहे, देशभरातील अनेक सामाजिक संस्था, स्थानिक शासन संस्था आणि इतिहासप्रेमी लोक सांस्कृतिक वारसाचे जतन करताना दिसतात. पुढचा आकडा, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे जतन करण्यात त्या त्या विषयातील जाणकार व तज्ज्ञ तसेच स्थानिक लोक यांचेही सहकार्य होत असते. थँक यू फॉर वॉचिंग.